दरवर्षी तुला मानपान घेऊन न चुकता घेऊन येतात. त्यांच्या कार्यात तू ते सामील आहेस. जे त्यांचे इच्छा आहेत ते पूर्ण करतोस. त्याप्रमाणे तुला नेहमी ते भेटायला येतात. आणि जे काय अडचणी असतील देवा ते सगळं पूर्ण कर आणि असा तुझा आशीर्वाद राहू दे. आणि आम्ही 14 लोक गेलेलो. आज 14चे 140 झाले. ही मनोज साहेबांची कृपा. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. जय शिवराय, जय कुराय. कोळी लोकांचं जे देवस्थान आहे, जे की कोळी लोक समुद्रामध्ये कायम असताना कोळी लोकांच्या पाठीशी उभं राहणार आहे. मग खंदेरीचा वेताळ देव, जो की भर समुद्रामध्ये जिकडे मासेमारी केली जाते तिकडे कोळी लोकांच्या पाठीशी असतो. दरवर्षी आम्ही त्या वेताळ देवाच्या दर्शनाला जातोय. आजचा हा स्पेशल ब्लॉग हा वेताळ देवाच्या दर्शनाचा आहे. तर मी चाललोय हा अनुभव तुम्हालाही देण्यासाठी. आजचा संपूर्ण ब्लॉग असेल तर जरूर हा आजचा ब्लॉग पहा. विशेष आहे खंदेरीच्या माझे वेताळे देवाचा. खंदेरीचे माझे येताळे देवा, कोल्यांचे माझे येताळे देवा, देवा हो देवा, देवा माझे देवा. अशी देवाने केली लीला, किल्ला शिवान बांधी येला, चारी बाजूला पाणी नीला, काय सांगू देवाची लीला. तरी देवाची लीला अगाध आहे, ती बघायला जाऊया. व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय खंदेरीला. दरवर्षीचा हा आमचा मान असतो आणि दरवर्षी आम्ही न चुकता ही वारी करतो. खरं तर श्री मनोज शेठ फडकर यांच्या माध्यमातून ही सर्व सेवा पुरवली जाते आणि आपले चांगले स्नेही असल्यामुळे दरवर्षी आम्हाला हा मान मिळतो. श्री गणेश विसर्जन मंडळाचे सर्व सदस्य आता आम्ही चाललोय दरवर्षीच्या ह्या वारीला, म्हणजेच वेताळ देवाच्या भेटीला. जरूर संपूर्ण व्हिडिओ पहा. आपण भेटत राहूया संपूर्ण व्हिडिओमध्ये. एक विशेष मोहीम आहे ती म्हणजेच वेताळ देवाच्या दर्शनाची. तोपर्यंत स्टे ट्यून. चला वेताळ देवाचा. सर्वांना नमस्कार मित्र हो. दरवर्षी आम्ही खंदेरीच्या वेताळ देवाची वारी करतो. आदरणीय काँग्रेसचे सन्माननीय नेते महेंद्र शेठ घरत साहेबांची आमच्यावरती सदैव कृपादृष्टी आहे. सोबत आमचे मनोज शेठ फडकर यांच्यासोबत आम्ही दरवर्षी जातो. आमचे लाडके उत्तम कोली काका सुद्धा आहेत आणि गायक सर्वोत्कृष्ट गायक आमचे उल्वेनोडचे उल्वेरत्न नानाजी गडकरी सुद्धा आहेत. ह्या वर्षी तुम्हाला सर्वांना सांगताना आनंद होईल की दरवर्षी आम्ही एक बोट नेतो, एक बोकड असतो. यावर्षी 2 बोटी आहेत, 2 बोकड आहेत, एक डॉक्टरची संपूर्ण टीम आहे. एक औदार्याचं उदाहरण म्हणजेच महेंद्र शेठ घरत दरवर्षी आपल्या बहिणींना, गुरुजींना आणि आपल्या जवळच्या सर्व लोकांना विदेशवारी करत असतात. मित्रमंडळीला विदेशवारी करत असतात. आज डॉक्टरच्या टीमला मात्र ते एक खंदेरीची वारी करतात. तर नानाजी, तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या ब्लॉगबद्दल? खरं म्हणजे मला आश्चर्य वाटला, कारण मला परवा दिवशी महेंद्र शेठ म्हणजे आमचे भाई यांनी फोन केला की खंदेरीला जायचं आहे. तर म्हटलं जायचं आहे, कारण आमच्या इकडे शेजारी लग्न होतं, पण भाईचा शब्द आम्ही टाळू शकत नाही. तर खंदेरीला आम्ही आलो. पण मग आमचं दरवर्षीप्रमाणे एक बोट असणार, एक बोकड आता जसं राजकीयांनी सांगितलं तसंच असणार. पण आत्ता इथं मोरा जेटीला आम्ही आल्यानंतर आम्हाला असं समजलं की 50 डॉक्टर्स आहेत
त्याच्यात लेडीज जेंट्स डॉक्टर्स आणि इथली म्हणजे सर्व 100-150 लोक, आणि असं ऐकून मला खूप आनंद झाला आणि आश्चर्याचा धक्का पण वाटला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे राजकिरण कोले आमच्यासोबत असतो, त्याच्या यूट्यूबच्या मार्फत ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सर्व दृश्य दाखवणारच आहे. पण मी आणखी एक आनंदाची गोष्ट सांगतो की आज नवीन लोक आलेले आहेत, जी जुनी तर आहेत पण नवीन लोक जी पहिल्यांदाच वेताळाच्या देवाच्या दर्शनाला चालले, आणि हे ऐकूनसुद्धा मला खूप आनंद झाला. आणि तसेच यूट्यूब मास्टर आणि सर्व गायक निवेदक राजकिरण कोळे याचे पण धन्यवाद मानतो की याच्यामार्फत आपणाला सर्वांना ही सर्व वारी आहे, जी आमचा प्रवास आहे तो सर्व तुम्हाला दिसणार आहे. वेताळ देवाचं दर्शन कसा होतो, काय मजा करतो आम्ही, हे सर्व तुम्हाला दिसेल. तर तुम्ही एक करा, हा आपला व्हिडिओ जेव्हा येईल, आत्ता आमचा चालू आहे, स्टार्ट करतो आम्ही, जेव्हा येईल पूर्ण होऊन तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघा, आवर्जून बघा, संपूर्ण बघा. सबस्क्राईब कोणी केलं असेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. निश्चितच पाहू शकता तुम्ही आता नजारा. आज फक्त नजारे पाहायचे, समुद्री नजारे बघा. आता आमच्या समोर जोडले गेले ते म्हणजेच आमचे गरिबांचे वाली, सर्वांचे उत्तम असे मित्र श्री उत्तमजी कोळी. तर काका, आज आपण चाललोय खंदेरीच्या वेताळ देवाला, तर तुम्ही आपल्या सबस्क्रायबरला काय सांगाल? दरवर्षी जातो, तुम्ही व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. वेताळ देवाचा जयकार. आयलो देवा, आयलो. चला लवकर चला. महेंद्र घरत यांचे सर्वात लाडके असे वैभव पाटील, मनोजभाई फडकर, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी ट्रिप स्पॉन्सर केली जाते, आणि आमचे आदरस्तंभ श्री महेंद्र शेठ घरत साहेब, या दोघांचेही आम्ही कायम ऋणी राहू, ज्यांच्या माध्यमातून आपलं ही दरवर्षीची ट्रिप पाहायला मिळते. आज सोमनाथबाई पण आपले जोडले गेलेत, आपल्या दिवाळीचे दादा पण जोडले गेलेत. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉग मध्ये. चालू आहे. साहेब जरा आमच्याकडे पण लक्ष द्या. अतिशय आनंद वाटतो, कारण आपण नेहमी दरवर्षी महेंद्र घरत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या कोळी समाजाचं आराध्य दैवत वेताळ देवाच्या दर्शनाला नेहमी सातत्याने जात असतो. नाही सुयोग्य दिवस असतात, आनंदाचा दिवस म्हणजे तुमचा वाढदिवस आहे. साहेब बोले नाही, आपण तिथं नेहमीप्रमाणे जायचं आणि तुमचा वाढदिवस तिथंच साजरा करायचा. आणि खरोखर हा भाग्याचा दिवस माझ्या आहे. आपण सर्व मित्रमंडळी माझ्या सोबत आहात. आज खरोखरच मला मन भरून असं वाटतंय, आणि या सर्वांना मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आपण वेताळ देवाच्या दर्शनासाठी निघतोय, आणि सर्वप्रथम मोठीची पूजा केली जाते आमच्या आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते. दरवर्षीची ही आमची वारी परमेश्वराची प्रार्थना असेल, दरवर्षी जशी सफल होत गणपती बाप्पा वेताळ देवाचा जय जयकार. बोला वेताळ देवाचा. आज आमचे
गुरुजी म्हणजेच आमचे लाडके सर प्रमोदजी कोळी यांचा आज वाढदिवस आहे, तर निश्चितच वाढदिवसाने आपण त्यांच्या सुरुवात करूया. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, आप जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू प्रमोद सर, हैप्पी बर्थडे टू यू. तुम्हाला उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा. तुम्हाला आयुष्यामध्ये जे जे उत्तम ते मिळत राहू आणि उत्तरोत्तर वाढत राहू. आपण सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पाच्या कृपेनं आणि एकविरा मातेच्या कृपेनं, संतादेवीच्या कृपेनं आज वेताळ बाबाच्या दर्शनाला जात आहोत. यावरची गर्दी बघून मला निश्चित आनंद झाला. आणि दुसरं आमचं आहे का, तिरुपतीला आता एक ग्रुप आमचा जातो, तर त्याच्यामध्ये आम्ही तुमचा रेल्वेचा प्रवास करू. त्यावेळेला तुम्ही जेवढे 150 आलो तुम्ही, तर 150ला आम्ही ते जेव्हा आगरी समाजाची मोठी ट्रीप जाते, 1000 लोक जातात, तर त्याच्यामध्ये जे येतील आहो तो वेलकम, ज्या होतो वेलकम येतील त्यांना तिरुपतीचा आमचा जो तारीख असेल तो अगोदर जाहीर करू. येतील तेवढं ना तिरुपतीला दरवर्षी आमचा न्यायचा वादा आहे का नाही म्हणून, आणि त्या पद्धतीने तिरुपतीला सुद्धा जाऊ. ठीक आहे. तर वेताळ बाबा की जय. आमचे मनोजबाईंच्या मुलं आम्हाला ही वारी होत असते दरवर्षी. तर मनोजबाई, आपण सुरुवात केली त्यावेळेला 12 लोक यायचे, 12 वरून 52 झाले, 52 वरून 112 झाले, 152 वरून 152 झाले आणि आता 212 झाले. तर तुमच्या ह्या प्रेमामुळे आज जी वाढलेली सर्व जनता आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला प्रत्येक वर्षी आमची ट्रिप असते आणि किती माणसे आम्ही विचार नाही करत, पण ही ट्रिप सक्सेस व्हायचं सगळ्या मित्रांची साथ आहे, सगळे भावांची साथ आहे. आम्ही कालपासून मच्छी आणली, बोकड आणले. जेव्हा पहिली पिकनिक काढली आम्ही, प्रमोद पाटील, किशोर पाटकर, मनोज फडकर असे आम्ही मिळून एक 12 ते 14 लोक होतो. 3-3 हजार रुपये काढलेले आम्ही खंदेरी उंदिरा जायला, म्हणजे देवाकडे जायला 3-3 हजार रुपये काढलेले पहिल्या पिकनिकला. आणि याच्यामध्ये मनोजजी 5,000 आणि मी 5,000 दिले, बाकीचे प्रत्येक पोराने 1000 रुपये देऊन. आणि आमच्याबरोबर संदीप पण होता. आणि आम्ही 14 लोक गेलेलो. आज 14चे 140 झाले. ही मनोज साहेबांची मेहनत आहे आणि मित्र परिवार आहे. बघा, दिवाळीच्या फेमस ओमसाई वडापाव, जिथे तुम्हाला 5 चटण्या मिळतात, माहिती आहे ना, स्टेशनच्या बाहेर. या वडापावचं उदाहरण आमच्या प्रोफेसरनी ASC कॉलेजमध्ये दिलं होतं, ते ह्या दादांचं आहे. जरूर व्हिजिट करा, एकदम चवदार वडा. तर मयूर कोहली, भरत कोहली आणि आपली संपूर्ण टीम इथं 1 नंबर टेस्ट झाली, 1 नंबर. सुपर साईजचा पापलेट आहे बघा, सुपर साईजचा 15 किलोचा पापलेट आहे. हे कांडेश आहेत, कांडेश. जाऊ तिथं उड्या मारू आणि कांड करू.
महेंद्र तुकाराम घरात हे दरवर्षी तुला मानपान घेऊन न चुकता घेऊन येतात. त्यांच्या कार्यात तू ते सामील आहेस. जे त्यांचे इच्छा आहेत ते पूर्ण करतस. त्याप्रमाणे तुला नेहमी ते भेटायला येतात. आणि जे काय अडचणी असतील देवा ते सगळं पूर्ण कर आणि असा तुझा आशीर्वाद राहू दे. हरा हरा. वेताळ देवाचा जय जयकार, वेताळ देवाचा जय जयकार.
तर मित्रांनो, खंदेरी बेटावरचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जो की ऐतिहासिक दगड मानला जातो आणि त्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे, दगड असून जर त्याच्यावरती आपण दुसऱ्या दगडाने आघात केला तर मात्र आवाज हा घंटानादासारखा येतोय. तर हा घंटानाद कसा येतो आपण वाजून बघूया. बघा, जसा की मेटल वरती मेटल वाजते.